नमस्कार मित्रांनो. आपल्याला अजूनही BAMS किंवा BHMS साठी ऍडमिशन मिळालेलं नाही किंवा तुमचा स्कोर कमी असल्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं नाही, या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2025 ची एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही ऍडमिशन मिळालेलं नाही. अशांना NCISM न नवीन ऍडमिशन प्रोसेस सुरू केलेली आहे. हा शेवटचा राऊंड आहे आणि ही शेवटची संधी उपलब्ध आहे. तर यामध्ये प्रत्येक राज्याचं नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या राज्याचं रजिस्ट्रेशन संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ बनवणारच आहोत. तर अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंजाब राज्याचं जे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स, त्याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला शेवटी या व्हिडिओच्या आपण या पंजाब राज्यासाठी कॉलेजचे फी स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपण याच्यामध्ये समजवणार आहोत. हा व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण काय काय पाहणार आहोत तर त्याची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला आता स्क्रीनवरती शेअर करतोय. मित्रांनो, पंजाब BAMS BHMS ऍडमिशन 2025-26 स्टे वॅकन्सी काउन्सिलिंग राऊंड 7 हा आपण याच्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सिटी डिटेल्स, काउन्सिलिंग टाइप, इम्पॉर्टंट डेट अँड टाइम, एलिजिबिलिटी, रजिस्ट्रेशन प्रोसेस, काउन्सिलिंग रूल्स, फीज, पेमेंट, जॉईनिंग आणि इम्पॉर्टंट नोट्स या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ यासाठी शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या राज्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असेल ते तुम्हाला समजवणार आहे. तर आपण बघतोय युनिव्हर्सिटी डिटेल्स काय आहेत ह्याच्यामध्ये, की आपल्याला कुठे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर आपण बघतोय गुरु रविदास आयुर्वेदिक युनिव्हर्सिटी पंजाब, याचं लोकेशन आहे करकन, उना रोड, हशियारपूर या ठिकाणी. ही स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे, UGC अप्रूव्ड. या ठिकाणी तुमचं काउन्सिलिंग होणार आहे 2025-26 7व्या राऊंडचं. त्याच्यानंतर मित्रांनो, काउन्सिलिंग टाइप जो आहे ते 10th काउन्सिलिंग स्टे वॅकन्सी राऊंड 7 कोर्स आहे BAMS आणि BHMS या दोन कोर्ससाठी या ठिकाणी स्टे वॅकन्सी राऊंड काउन्सिलिंग होणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी जी इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते कधी आणि कुठे होणार आहे तर या लोकेशनला 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता हे काउन्सिलिंग सुरू होईल. 9 ते 5 या वेळेमध्ये हे काउन्सिलिंग सुरू राहणार आहे. यासाठीच जे लोकेशन आहे युनिव्हर्सिटी कॅम्पस करकम होशियारपूर, जी गुरु रविदास युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीमध्ये याचं जी काउन्सिलिंग आहे हे दिवसभर होणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना यासाठी काय इलिजिबिलिटी आहे ते आपण पाहणार आहोत. तर इलिजिबिलिटी जी आहे यासाठी आपल्याला तर नीट 2025 दिलेली विद्यार्थी जो क्वालिफाय विद्यार्थी आहे तोच विद्यार्थी या काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतात तर यामध्ये सर्व कॅटेगरी जे आहेत त्या सर्व कॅटेगरी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवू शकतात. ज्यामध्ये जनरल कॅटेगरी त्यासाठी नीटचाच कटआउट आहे आता सध्याला 144 पेक्षा जास्त मार्क. OBC, SC, ST यांचा जो कटआउट आहे तो 113 पेक्षा जास्त मार्क आहे. तर तो विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवू शकतो. तर मित्रांनो, यासाठी जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते कशा पद्धतीने होणार आहे तर यासाठीची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणार आहे. त्याची वेबसाईट आहे gurupunjab.org. या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला
याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ह्याची रजिस्ट्रेशनची शेवटची जी डेट आहे ते 20 जानेवारी 2026 आणि ह्याचं रजिस्ट्रेशन सुरुवात जे होते ते 15 जानेवारी 2026 पासून ह्याचं रजिस्ट्रेशनची सुरुवात होत आहे. तर यासाठी काउन्सिलिंगचे रूल काय आहेत, तर हा जे काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंग टोटली स्पॉट राऊंड असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ज्याही कॉलेजच्या सीट उपलब्ध आहेत त्या सीट त्या ठिकाणी आपल्याला तिथं डिस्प्ले केल्या जाणार आहेत त्या काउन्सिलिंग मध्ये. त्यानुसार तुम्हाला ऑन मेरिट हे काउन्सिलिंग जे आहे ते होणार आहे, स्पॉट राऊंड आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला स्वतः प्रेझेंट राहून त्यासाठी तिथं तुम्हाला जेवढ्याही सीट उपलब्ध आहेत त्या सर्व सीटची उपलब्ध माहिती तुम्हाला तिथं डिस्प्ले केली जाईल. मग त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे ते तुमच्या मेरिटनुसार. समजा तुम्ही 100 सीट उपलब्ध आहेत आणि विद्यार्थी 110 किंवा 120 विद्यार्थी आलेले आहेत, तर त्यावेळेस जे सुरुवातीचे 100 विद्यार्थी जातील त्यामध्ये त्यांना चॉईस राहणार आहे. त्यामधलेही जे टॉप कॉलेज समजा 10-20 कॉलेज टॉप असतील, तर जे काही पहिले 10 किंवा पहिले 20 विद्यार्थी जातील त्यांना जर ती कॉलेज आवडली तर ते टॉप कॉलेज जे असतील ते विद्यार्थी ती चॉईस करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृपया कुठल्याही एजंट किंवा कुठल्याही दलालवरती भरोसा ठेवू नये. तुमचं जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ते ऑन मेरिट बेसिस वरतीच होणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन उपलब्ध राहणं गरजेचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट शिवाय त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होणार नाही. विथ ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यानंतर तुमचं शिफ्टिंग होणार नाही या ऍडमिशन मध्ये. त्यामुळे जे तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार कॉलेज उपलब्ध असतील तेच कॉलेज तुम्हाला चॉईस करता येतील. त्यामुळे कृपया कोणत्याही एजंट वरती किंवा कोणत्याही थर्ड पार्टीवरती विश्वास ठेवून तुम्हाला कोणीही बोलेल की मी तुला ऍडमिशन मिळवून देतो, ही कन्फर्म सीट मिळते, तर असं नसतं. हे काउन्सिलिंग आहे. हा, त्यांची जी काही काउन्सिलिंग फी असेल ते तुमच्याकडून मागून घेत असतील तर नो प्रॉब्लेम, त्यांना तुम्ही काउन्सिलिंग फी देऊ शकता. पण असं कुठेही ऍडमिशन कोणत्याही वशिल्यावरती दिलं जात नाही. हे ऍडमिशन प्रक्रिया ही टोटल 100% ट्रान्सपरंट आहे आणि ते तुम्हाला ऑन मेरिट बेसिस वरतीच होणार आहे. तर यासाठी आपल्याला पेमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे, तर पेमेंटसाठी जे आहे ते सेम डे ला तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला डीडी जो आहे तो कोणाच्या नावाने बनवायचा आहे, तर रजिस्टर पेएबल टू रजिस्टर गुरु रविदास आयुर्वेदिक युनिव्हर्सिटी पंजाब या नावाने, पेएबल ऍट हशीरपूर. तर या नावाने तुम्हाला हा पेमेंटचा जो डीडी असेल, तर ह्यासाठी तुम्हाला समथिंग पेमेंट जे आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगेल की किती फीज आहे, कशा पद्धतीनं तिथं ऍडमिशन प्रक्रिया होते ते. त्याच्यानंतर तुमचं जॉईनिंग जे आहे ते इमिजिएट जॉईनिंग हे असणार आहे का, तर तो स्पॉट राऊंड आहे. स्पॉट राऊंड मध्ये बऱ्यापैकी जे जॉईनिंग असतात ते डायरेक्ट जॉईनिंग त्याच ठिकाणी तुमचं होणार आहे. आणि याच्यानंतर तर एक इम्पॉर्टंट नोट्स आहे, प्रॉस्पेक्ट फुल डिटेल्स अवेलेबल ऑन वेबसाईट. म्हणजे या सर्व गोष्टीची ज्या काही डिटेल्स आहेत त्या सर्व डिटेल्स या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला जी पण प्रक्रिया आहे ही पूर्ण प्रक्रियेचे जे पण डिटेल्स आहेत ते तुमच्या या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. तो तुम्ही कधीही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी मित्रांनो शेवटची ही संधी आहे, लिमिटेड सीट आहेत. त्यामुळे तुम्ही जो पहिल्यांदा येईल त्यालाच ती सीट उपलब्ध राहील. त्यामुळे एकच दिवसाचा हा स्पॉट राऊंड राहणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळेत तुमचं रजिस्ट्रेशन, तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते दिलेल्या इम्पॉर्टंट डेटच्या आधारे ज्या काही मी सूचना केलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही तयार करून येणाऱ्या 3 ते 5 दिवसामध्ये या सर्व प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पंजाबसाठी जे मी तुम्हाला सांगितलं होतं की फी स्ट्रक्चर
फी स्ट्रक्चर जे आहे ते सर्व कॉलेजचं एकच फी स्ट्रक्चर आहे. गव्हर्नमेंटने एकच फी त्या ठिकाणी ठरवलेली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेतलं नाही जाणार. कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेतलं जात नाही. जेही प्रोसेस आहे ते गव्हर्नमेंटच्या नियमानुसारच होते. त्यामुळे कुठल्याही थर्ड पार्टीला तुम्ही डोनेशन किंवा एक्स्ट्रा पैसे द्यायची कुठल्याही प्रकारची गरज नाही. ह्याचं पेमेंट हे ऐकण्यापूर्वी आमच्या अजूनही फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप मेहनत करून आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्यापर्यंत जुलून माहिती पोहोचवत असतो. कारण ऑन पेपर मी आतापर्यंत ऑन रेकॉर्ड मी सर्वांसमोर बोलतो की ज्याही माहिती ज्या आहेत त्या ऑन पेपर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही त्या माहिती या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कधीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत नाही. आता यासाठी जी गव्हर्नमेंट फी आहे मित्रांनो ती 2,45,000 या समथिंग या 2,45,000 रुपये ही जी फी आहे ती पंजाबसाठी आहे. यामध्ये दरवर्षी परत 10% न इन्क्रिमेंट होतं. तर समथिंग याचं जे फी स्ट्रक्चर आहे ते साधारण 12 ते 12.5 लाखापर्यंत जातं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही. तुम्हाला आमचं काउन्सिलिंग हवं असेल तर त्यासाठी आमची काउन्सिलिंग जी फी आहे ते सेपरेट आम्ही 1,00,000 रुपये घेतो. ज्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन पासून ते तुमचं हॉस्टेलला सोडेपर्यंतची सगळी जबाबदारी आम्ही घेतो. सोबतच तुम्हाला इथपर्यंत सोडत नाही तर पुढील 5 वर्षामध्ये जेही तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा फोन करून प्रयत्न करतो. नाही फोनवरती सोडवल्या गेल्या तर आम्ही स्वतः फिजिकली त्या कॉलेजला कॅम्पसला व्हिजिट करून ज्या काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो हे होतं पंजाब राज्याचं शेवटचा राऊंडचं काउन्सिलिंग शेड्यूल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती हवा आहे तर त्यासाठी तुम्ही कमेंट करून लिहा आणि तुम्हाला नीट मध्ये किती मार्क आहेत कमेंट करा. सोबतच आमचा ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करा. फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा. युट्यूबला सबस्क्राईब करा आणि कमेंट मित्रांनो जरूर करा. कारण खूप मेहनत करून हा व्हिडिओ आम्ही बनवत असतो. त्यासाठी खूप सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करावे लागतात. कमीत कमी 2 तासाचा वेळ जातो ह्याच्यामध्ये आणि हा तुम्हाला अटलांटिक जी माहिती आहे जी खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हालाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये एक चांगला काउन्सिलर त्यांना भेटेल जिथं त्यांना एकदम प्रामाणिक माहिती आणि त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही त्याची मी हमी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.